दीप अमावस्येची कथा आणि दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत. ही कथा आहे दीप अमावस्येची. तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या व्यक्तीला रमण व गौरी अशी 2 मुले होती. मुलं लहान असताना त्यांनी ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने रमणच्या मुलांना द्याव्या, म्हणजेच गौरीच्या मुली या रमणच्या घरच्या सुना होतील. पुढे मोठे झाल्यावर ती दोघं बहीण भावांची लग्न झाली. रमण चांगला शेतकरी होता तर गौरी देखील श्रीमंतांच्या घरची सून झाली होती. गौरीला 3 मुली झाल्या व रमणला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा असे होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु रमणचे नशीब फिरल्यामुळे तो दरिद्री झाला होता. भाऊ गरीब झालेला पाहून गौरीने आपल्या मुलींना आपल्या भावाच्या घरी देण्याचा विचार बदलला. ती आपलं वचन विसरली व तिने पहिल्या 2 मुलींचे लग्न श्रीमंतांच्या घरात केली. त्यानंतर ती आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या लग्नाचा विचार करू लागली. एकदा असेच एका कार्यक्रमाला गेलेले असताना तेथील बायका आपापसात बोलत होत्या की भाऊ गरीब झाल्यामुळे बहिणीने भावाच्या घरी आपल्या मुली दिल्या नाहीत आणि भावाला दिलेले वचन तोडले. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट जेव्हा सगुणाने ऐकली तेव्हा तिला फार वाईट वाटले. तिने मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले, पण गौरी मात्र तिच्यावर खूप संतापली. परंतु सगुणाने आपला हट्ट सोडला नाही आणि लग्न करून ती आपल्या पतीच्या घरी आली आणि गरिबाचा संसार ती सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराच्या राजाची राणी स्नानासाठी गेली असता तिची रत्नजडित अंगठी तिने कट्ट्यावर ठेवली होती. ती एका घारीने उचलून नेली. घार ती अंगठी घेऊन सगुणाच्या घराच्या छपरावर येऊन बसली. तिथे तिला एक मेलेला साप दिसला. त्यामुळे तिने त्या सापाला उचललं आणि ती अंगठी मात्र ती तिथेच टाकून उडून गेली. नंतर जेव्हा सगुणा लाकडाची मोळी घेण्यासाठी वर चढली तेव्हा तिला ती अंगठी मिळाली. ही रत्नजडित अंगठी राजाचीच आहे याची तिला खात्री पटल्यावर तिने ती आपल्या पतीस राजाला नेऊन देण्यास सांगितले. आपली हरवलेली अंगठी पाहून राणी खूप आनंदित झाली. राजाने त्याला त्याबद्दल बक्षीस देऊ केले, पण त्याने ते साफ नाकारले, कारण त्याच्या पत्नीने सांगितले होते की जेव्हा राजा काही बक्षीस देऊ करेल तेव्हा ते घेऊ नका. त्यांना सांगा की माझ्या पत्नीस मी विचारून तुम्हाला मला जे हवे आहे ते मी सांगेन. तेव्हा राजाने तिच्या पतीला विचारले की तुला याचा जो मोबदला हवा आहे तो माग. तेव्हा त्याने सांगितले की ही अंगठी माझ्या पत्नीस मिळालेली आहे, तेव्हा मी त्याबद्दल तिलाच विचारतो. आणि असे म्हणून तो आपल्या घरी गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पत्नीसोबत दरबारात हजर झाला. प्रसन्न होऊन राजाने तिला बक्षीस दिले आणि अजून काय हवे आहे ते माग असे सांगितले. तेव्हा सगुणाने मागितले की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागलेले असावे व दुसऱ्या कुणाच्याच घरी दिवे लागू नयेत असा हुकूम काढा. राजाला प्रथम आश्चर्य वाटले, पण राजाने तसेच केले व शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. संध्याकाळी कोणाच्याच घरात दिवे लागले नव्हते. आपल्या 2ही दिरास तिने पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले. पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिरास सांगितले की या पुढच्या दाराने येणाऱ्या सवाष्णी बाईला परत जाणार नाही अशी तिच्याकडून शपथ घ्या. मागच्या दारी उभ्या असलेल्या दिरास सांगितले की मागच्या दारातून येणाऱ्या बाईकडून अशी शपथ घ्या की ती परत येणार नाही. आणि त्याप्रमाणे 2ही दिरांनी केले आणि अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. आणि या घटनेनंतर सगुणाच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धान्याची भरभराट झाली. राज्यातले लोक सगुणाला लक्ष्मीचं रूप मानू लागली आणि अशी ही कथा दीप अमावस्येची सांगितली गेलेली आहे. अशीच आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वीच्या काळी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्यनेमाने ती सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस सुनेने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची तिला विचारणा केली असता सून म्हणाली
मी नाही खाल्लं आणि त्याचा आरोप तिने उंदरांवरती टाकला. उंदरांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी सुनेला त्याबद्दल अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी सुनेची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे सुनेची बदनामी झाली आणि घरातील सर्वांनी सुनेवरती आरोप केले आणि सुनेला हाकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला होता. त्या रात्री गावातील सर्व दिवे एका झाडावरती अदृश्य रूपात बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांशी घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते. परंतु राजाच्या घरचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण सुनेवर खोटा आरोप झाला आणि तिला घरातून काढून दिले. त्याचे ते संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावास्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. सून निर्दोष आढळल्यावरती त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात पुन्हा परत आणले. सुनेने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. सुनेला दिवा पावला. अशी ही दीप अमावास्येची कहाणी सांगितली जाते. दीप अमावास्येच्या दिवशी काय करतात? संपूर्ण घर स्वच्छ करून घरामध्ये दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावले जातात. घराभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने स्वच्छ धुतात. पाटावर स्वच्छ वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवतात. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढतात. फुलांची आरास करतात. सर्व दिवे प्रज्वलित करतात. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करतात. कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवला जातो. आता हा नैवेद्य दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी याची आपण शास्त्र जाणूया. अमावास्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच दानधर्म केला जातो. प्रत्येक अमावास्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे. त्याप्रमाणे अशा अमावास्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो. दीप अमावास्येनिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडामुंगीच्या रूपानं दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे. दीप अमावास्येला घरातील दिव्यांची पूजा केली जाते, पण त्यासोबतच त्या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षणही केले जाते. त्याचे शास्त्रीय कारण म्हणजे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांना आयुष्यात नवी उमेद, शक्ती, ऊर्जेनं उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं. त्यामागेही एक छोटीशी कथा आहे. यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं होतं, अशी ही कथा आहे. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली होती. असेच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्याने श्रीकृष्णांना ओवाळताना केली होती. तेव्हापासून ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे. हा प्रसंग आषाढ अमावास्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आरास केली जाते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.